24 बॉल तब्बल 75 धावा। जॉन्टी देखील आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, परंतु जॉन्टीला इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल। आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, अगदी जबरदस्त टायमिंग आहे, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी। या डावातला पहिला षटकार आलाय जॉन्टीच्या बॅटमधून। जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केलाय टीम दलोंडे संघाने। 75 धावा उभ्या करायच्या आहेत, त्यासाठी मात्र हा संघर्षाची परिकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। ज्यावेळेला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल मिळाला, बॅकफूट वरती गेले, पूल केला, सक्सेसफुल झाले। 6 धावले टीमचं खातं खोललं गेलं। धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे 6। गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज, षटकातला पुढचा बॉल घेऊन। यावेळेला एकाच लाईन खेळले गेले, बॅकवर्ड स्क्वेअर खाली आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच नंतर मिळतील त्या 4 धावा। आलाय चौकार जॉन्टीच्या बॅटमधून। धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 10 धावा। आक्रमकता ठेवली गेली, आक्रमण दाखवलं जाते जॉन्टीच्या माध्यमातून, ज्या आक्रमणाची सक्त गरज आहे। आकाश पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन। यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलला फेकून दिला आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी। हाय अँड हँडसम षटकार, जॉन्टी ऑन अ फायर। दिवस वाट पाहत होतो। खरं तर आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाला ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदा कोणी आणलं असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे चेतन शिकारी, जे जून अंदुरकी गावचे आहेत आणि या गावचे भाचे आहेत। खरं तर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं। वेलकम चेतनजी शिकारी, त्यांच्यामुळेच हा संघ आपल्याला ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळायला मिळतो, ज्या संघाचं नाव आहे वडवली। खरं तर त्यांनी आमच्याकडे विनंती केली होती की आमच्या संघाला तुम्ही आपल्या असोसिएशन्स मध्ये दाखल करा आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन खरं तर जितेश पष्टे असतील आणि आणखीन काही मंडळी आहेत आणि त्यांच्या शब्दाचा मान राखला आणि त्यानंतर वडवली संघाला इन केलं ओमसाई क्रिकेट असोसिएशन्स मध्ये। पवन वारगडे आपण या ठिकाणी संपर्क साधा। पवन वारगडे, चेतन शिकारी यांना विनंती असेल आपल्याला धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे। 16 धावा धावफलकावरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते। खरं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार। चौकार षटकारामध्ये डील केली जाते जॉन्टीच्या माध्यमातून। आक्रमकता कायम ठेवली जाते, त्याला देखील ठाऊक आहे 75 धावांचा टार्गेट चेस करायचा असेल तर मात्र इथे आक्रमण दाखवावं लागेल। आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर आकाशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेलाय। षटकातला पुढचा बॉल, यावेळेला मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय मिड ऑनच्या डोक्यावर 6 धावांसाठी। आक्रमकता दाखवली गेली आहे। अटॅकिंग क्रिकेट, जॉन्टी ऑन फायर। चेंडूचा खेळ झालाय, तब्बल धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 22। कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सुनील फाळकेने या मैदानाच्या आतमध्ये खरं तर बोलबाला माजवला होता। खरं तर 11 बॉल आणि 11 चौकार। ऑर्डर बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग। पहिल्या षटकामध्ये 6 बॉलवरती 6 चौकार। षटक क्रमांक 3 सुरू झालं, तिथे देखील त्याने 5 बॉलला 5 चौकार आणि एक अनोखा इतिहास त्याने आपल्या नावावरती केलाय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय, पुन्हा एकदा उडून दिलाय। अगदी पाहिलं तर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत असताना मिस्टर जॉन्टी